महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आंबेनळी घाटात मृत्यूचा थरार। स्कॉर्पिओ 500 फूट खोल दरीत कोसळली। कोरेगाव तालुक्यातील 8 युवकांचा जागीच मृत्यू। महाबळेश्वर पोलादपूर राज्य मार्गावर धोकादायक आंबेनळी घाटात सोमवारी पहाटे भीषण अपघात होऊन 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। भरधाव स्कॉर्पिओ वाहन खोल दरीत कोसळल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मृत सर्वजण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाटात वाहन दरीत कोसळल्याची माहिती स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांना मिळाली। माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था तसेच महाबळेश्वर येथील रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली। आंबेनळी, खोल दरी आणि दुर्गम परिसर यांचा सामना करत जवानांनी बचाव कार्य सुरू केले। रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त स्कॉर्पिओचा क्रमांक MH11 DN 2340 असा असून वाहनातील सर्व प्रवासी कोरेगाव तालुक्यातील आसगाव गावातील होते। शोध मोहिमेदरम्यान दरीत 8 मृतदेह आढळून आले। मृतांमध्ये महेश अनिल पवार वय वर्ष 25, आदित्य अशोक शाळुंखे वय वर्ष 21, रितेश राजेंद्र लोखंडे वय वर्ष 25, सुहास जितेंद्र लोखंडे वय वर्ष 20, अंश समीर चव्हाण वय वर्ष 18, उत्कर्ष आनंद शिंगाटे वय वर्ष 21, अनिल अभिमन्यू शिंगटे वय वर्ष 25 आणि नितीन किसन नायकोंडे वय वर्ष 35 असा यांचा समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावते, पोलीस कर्मचारी तसेच रायगड व महाबळेश्वर येथील बचाव पथक घटनास्थळी दाखल झाली। रात्री उशिरापर्यंत दरीतील शोध आणि मदत कार्य सुरू होते। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरलेली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, सिद्धेश पवार सह रणिता ठाकूर, पोलादपूर।